ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक गोळसकर यांच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढत सत्ताधारी लोक महाराष्ट्राचा बिहार करत आहेत अशी संतप्त टीका केलेली आहे। महाराष्ट्रातील आरोपींना पोलिसांची भीती राहिलेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे। सत्ताधाऱ्यांना जनता सोडणार नाही अशाही त्या म्हणाल्या। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सरकारी बंगले वर्षा व सागर हे बंगले आता आरोपींच्या बॉसचे बंगले म्हणून ओळखले जातात। हे अतिशय लाजिरवाणी बाब व महाराष्ट्राला काळीमा पोचणारे आहे अशी संतप्त प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे। ट्विट पण केलेला आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्राचा बिहार हे लोक करतात। महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून ओळखला जात होता। आज या गोळीबार प्रकरणांमुळे म्हणजे 4 दिवसाच्या आतमध्ये लोकप्रतिनिधीद्वारे किंवा लोकप्रतिनिधीवर असे गोळीबार होत असतील, याचा अर्थ असा आहे की पोलीसची भीतीच राहिलेली नाहीये। आणि किती नागपूरमध्ये तुम्ही बघा क्राईम काय लेवलवर वाढत आहे, तुम्ही पुण्याला बघा कोयता गँगची त्या ठिकाणी भीती सगळ्यांना दिसते आहे। तुम्ही सदा सरवणकरांचं प्रकरण बघितलं तर तोही एक प्रकरण फेमस झालेलं आहे। म्हणजे कोणी काही करायचं आणि हे सगळे गोळीबार करणारे लोक असं म्हणतायत की आमचे बॉसेस जे आहेत हे सागर आणि वर्षावर राहतात, आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही। महाराष्ट्राचा बिहार करण्याला महाराष्ट्र माफ करणार नाही। या लोकांना जर महाराष्ट्राचा पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राचं चारित्र्य सांभाळता येत नसेल तर सत्ताधाऱ्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, होम मिनिस्टरनी बिलकुल राजीनामे दिले पाहिजे, जबाबदाऱ्या स्वीकारल्या पाहिजे, नैतिकतेच्या आधारे यांनी खरंच राजीनामे दिले पाहिजे अशी आमची ठाम मागणी। संजय राऊत जे ट्विट करतात ते फोटो तर आहेतच ना त्यांच्यासोबतचे, हे तर प्रूफ्स आहेत। हीच लोक ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला कशा प्रकारे आरडाओरडा करतात, अरे महाराष्ट्र सांभाळता येत नसेल तर सोडा ना। आणि तुम्ही जर असे डाग महाराष्ट्राच्या चारित्र्याला लावत असेल तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा।